आजचा हा श्री बाळूमामांचा संदेश तुमच्या समोर येणे हा योगायोग नव्हे, तर स्वतः श्री बाळूमामांनी तुम्हाला निवडलेले आहेत हा संदेश ऐकण्यासाठी. म्हणून तुम्ही तुमचा वेळातला वेळ देऊन नक्कीच आजचा हा संदेश ऐकावा. आणि जर तुम्हाला मनापासून हा संदेश आवडला तर या संदेशाला नक्कीच एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. प्रेमळ भक्तांनो, गुरुमाऊली म्हणतात, आयुष्यात तू कितीही लोकांवर विसंबलास किंवा कितीही मित्र जोडलास, नाती जोडली, तरी शेवट मात्र एक गोष्ट नक्कीच खरी आहे, ते म्हणजे लोक नाही तर तुझे कर्मच तुला साथ देणार आहेत. आणि हो, आजच्या या संदेशामध्ये तुला मी योग्य त्या गोष्टी सांगणार आहे आणि नक्कीच तू त्या गोष्टी ऐकशील एवढं नक्कीच मला तुझ्याकडून आशा आहे. म्हणून स्वतः भगवंत तुमच्याशी बोलून दाखवत आहेत. म्हणून या संदेशाला तुम्ही नक्कीच दुर्लक्षित करू नका. गुरुमाऊली म्हणतात, होय, तू कधी लक्ष दिले का? लोक तुझ्यासोबत असतात तेवढंच जेवढं त्यांना फायदाच असतं. म्हणजे एकदा तुमच्याकडून पैसा गेला किंवा नोकरी गेली किंवा सुख गेलं की लोकांचे रंग बदलताना तुम्हाला नक्कीच दिसतात. म्हणूनच गुरुमाऊली म्हणत आहेत, लोकांचा आधार म्हणजे सावलीसारखा असतो. प्रकाश असेल तेव्हा सावली असते आणि अंधार पडला की ती नाहीशी देखील होते. पण कर्म असं नाही, ते एकदम सावलीसारखं नव्हे तर तुमच्या श्वासासारखं आहे, प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत. म्हणजे एक लोक फक्त तुझ्या बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी बघतात, तुझ्याकडे असलेला पैसा, रूप, सत्ता या सर्व गोष्टी. पण भगवंत मात्र तुमचं कर्म प्रथम पाहतात. चांगलं कर्म असेल तर सगळे दरवाजे उघडतात, अगदी शत्रू पण मित्र होतात. वाईट कर्म असेल तर जवळची माणसेही दुरावतात. म्हणून लोक नाही तर प्रथम तुमचे कर्मच तुम्हाला खऱ्या अर्थाने आधार देतं. बाकी या जगात मी एक नियम ठेवला आहे, कर्म कधीच वाया जात नसतो. तू मदतीचा हात पुढे केलास तर तुझ्यासाठी 100 हात उभे राहतील. तू दुसऱ्याला दुःख दिलंस तर ते दुःख तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आणि कुणाचंही चांगलं किंवा वाईट विसरलं जाईल. पण कर्माचं बीज मात्र जमिनीत पडल्यानंतर ते उगवतंच, बाकी वेळ आल्यानंतर अंकुर मात्र त्याला फुटतातच. हे एक पद्धतीचं आहे. एक माणूस होता, गरीब होता पण दयाळू, रोज कुणालाही त्रास न देता थोडंफार इतरांना तो मदत करत असे. गावातल्या लोकांनी त्याला फारसं मान दिलं नाही. पण काळ चालत गेला, जेव्हा तो संकटात सापडला त्याने केलेल्या चांगल्या कर्मांनी त्याला साथ भरभरून दिली. आणि हो, अनोळखी लोक त्याच्या मदतीला धावून आले, दारे त्याची उघडली. आणि दुसरा एक श्रीमंत व्यक्ती होता, लोकांनी त्याचं कौतुक केलं पण तो लोभी, उद्दुष्ट, कंजूस, त्याने आयुष्यभर कोणाला काही दिलं नाही. जेव्हा काळ वाईट आला लोकांनी साथ सोडली आणि त्याचं वाईट कर्म त्याला त्यावेळी एकटं नक्कीच घेऊन बसलं. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, लोकांचा आधार शोधणं थांबव, कारण माणूस बदलतो पण कर्म कधी बदलत नसतात. म्हणूनच तू प्रथम तुझं कर्म असं ठेव की तुला लोकांची गरज पडू नये. आणि हो, लोक निघून जातील पण तुझ्या कर्मांची सावली तुझ्या चितेवरही असेल. म्हणून लक्षात ठेव, कर्म हसवलं तर नक्की जीवन असतं आणि कर्माने रडवलं तर पूर्ण जीवन रडून जातं. म्हणून तू मला शोधतोस. भगवंत म्हणतात, मी देवलात नव्हे, मंदिरात, यात्रेत. परंतु खरं सांगायला गेलं तर भगवंत हे तुझ्या कर्मातच आहेत. तू प्रामाणिक राहिलास, सत्य बोललास, मदत केलीस, तेव्हा ते तुझ्यातच आहेत. म्हणूनच कर्माला भगवंत मान आणि देवाला कर्म मान, म्हणजे तेव्हाच तुझं भाग्य उजळेल. बाकी जा, लक्षात ठेव, लोक नाही तर तुझं प्रथम कर्म तुला साथ देईल. म्हणून तुझं आयुष्य जर तुला बदलायचं असेल तर प्रथम तू स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेव. आज जो तुम्ही हा संदेश ऐकत आहात तो संदेश तुमच्यासाठी खरोखरच खास आहे. गुरुमाऊली म्हणतात, तुला माहिती आहे का, अर्थात स्वर्ग कुठे आहे आणि नरक कुठे आहे? लोक प्रथम समजतात की स्वर्ग मात्र आकाशात आहे, नरक कुठेतरी खाली आहे. पण खरं तर स्वर्ग नरक हे तुमच्या मनातच आहे. म्हणजे जेव्हा तुझं मन शांत असतं, समाधानात असतं, तू कुठेही असल्यास तरी तुला स्वर्गसुख वाटतं. भाकर सुख खात असलास अर्थात तरी ती तुला गोडच लागतं, कारण मनात प्रेम आहे, कृतज्ञता आहे आणि श्रद्धा आहे. म्हणून
प्रथम हेच स्वर्ग आहे. तुझ्या मनात निर्माण नक्कीच झालेलं तोच स्वर्ग आहे. बाकी मन म्हणजे नरक असतं. पण जेव्हा मन अस्वस्थ असतं, मत्सराने भरलेलं असतं, तेव्हा सोन्याच्या महालात राहूनही तो मात्र तुला नरक भासतो. पैसा मान सन्मान असूनही मन मात्र तुझं कायम रडतं. कारण नरक बाहेर नक्कीच नाही, तर तो तुझ्या मनातच जन्मतो. म्हणून तुझं आयुष्य प्रथम बदलायचं असेल तर बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा प्रथम तू तुझे मन बदल. मनावर विजय मिळव. राग, मत्सर, लोभ, दोष या सर्व गोष्टी यांना हाकलून लाव. हो, आणि तिथं प्रेम, दया, समाधान, भक्ती यांना प्रथम तू तिथे स्थान दे. मग बघ, तू जिथं उभा आहेस तिथूनच तुला स्वर्ग दिसू लागेल. एक उदाहरण, एखाद्याला साधं घर असतं अर्थात, पण तो कायम आनंदी, कृतज्ञ असतो. त्याचं घर स्वर्गासारखं त्याला प्रथम वाटतं, कारण प्रथम त्याची मनस्थिती तशी असते. आणि दुसरीकडे मोठं घर असतं, पण तो रागीट, असमाधानी, त्याचं घर नरकासारखं असतं. म्हणून प्रथम तू तुझ्या मनावरती नक्कीच प्रथम जड दिलं पाहिजे. म्हणजे तुला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, स्वर्ग शोधायला कुठेही जाऊ नकोस. प्रथम नरक टाळायला पळापळ नक्कीच करू नकोस. कारण तुझं मन जसं घडवलंस तू, तसं तुझं जग प्रथम होणार आहे. म्हणून प्रथम तू तुझ्या मनाला माझं स्मरण दे. तुम्ही श्री बाळूमामांचे नामस्मरण करा, चांगला विचार करा. नक्कीच तुमच्या आयुष्य आनंददायी होऊन जाईल. आणि आज मी तुला या क्षणापासून सांगणार आहे, ते कुठल्याही पुस्तकात नाही, कुठल्याही शास्त्रात स्पष्ट लिहिलेलं नाही. हा आहे अदृश्य फायदा जो मी स्वतः ठेवलाय. लोक म्हणतात प्रथम सरकारचे कायदे अर्थात मोडता येतात, न्यायालयाचे मोडता येतात, पण हा कायदा कोणीही मोडू शकत नाही. आणि तो कायदा असा, तू जे करशील तेच तुला परत मिळेल. म्हणून जर तुम्हाला हा सत्य संदेश अंतःकरणापासून पटला तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करून या संदेशाला प्रत्येक गुरुमाऊलींच्या भक्तांकडे शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. प्रथम लक्ष दे, हा कायदा कोणी पाहिलेला नाही, पण प्रत्येकाला अनुभवलेला नक्कीच आहे. तू जर कोणाला हसवलंस तर तुला आयुष्य नक्कीच असण्याचे प्रसंग मिळून जातील. तू जर कुणाला रडवलंस तर तुझ्या दारी रडण्याचे दिवस नक्कीच येतील. हा न्याय कधी उशीर करतो, पण अन्याय कधी मात्र करणार नाही. लोक समजतात आज वाईट केलं तर नक्कीच उद्या कुणाला कळतं, अर्थात कळलं नाही की झालं. पण लक्ष द्या, प्रथम भगवंत हा नक्कीच कायदा सगळं नोंदवत असतो. तो कुणाला प्रथम दाखवत तर नाही, पण योग्य वेळी तो परत नक्कीच देतो. म्हणून जगातील सर्वात मोठी न्यायालय म्हणजे तो माझा हा अदृश्य कायदा आहे. उदाहरण, एक माणूस गावात गरिबांना लुटायचा, प्रथम त्रास द्यायचा. काही दिवस त्याला सगळं मिळालं, पाहिजे त्यापेक्षा जास्त गोष्टी त्याच्या पदरात आल्या. पण काही वर्षांनी त्याची मुलं भटकंती करताना लोकांच्या दाराशी उभी राहिली. दुसरा एक गरीब होता, पण तो प्रामाणिक होता. तो स्वतः उपाशी राहूनही दुसऱ्याला प्रथम भाकर द्यायचा. काळ गेल्यानंतर त्याच्या पिढ्यांना सुख लाभलं, कारण त्यानं पेरलेलं चांगलं परत नक्कीच उगवलं. म्हणून कधी असं समजू नकोस की तुझं वाईट प्रथम लपले किंवा तुझं चांगलं वाया गेले, असे नव्हे. हा कायदा कधीही विसरत नसतो. म्हणून जगातलं सगळ्यात सुरक्षित काम म्हणजे चांगलं करणं आहे, कारण ते तुलाच परत प्रथम तुझ्याकडे येणार आहे. म्हणून प्रथम तुला लक्षात ठेवायचे, मी कुणालाही अर्थात वाईट कुणाचेही करणार नाही. माझ्या शब्दांनी लोकांना दुखवणार नाही आणि माझ्या हातांनी नेहमी मी प्रत्येकांची मदत करेल, असं तू प्रत्यक्ष स्वतःला रोजच सांगत चल. बस एवढंच तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि हो, आज मी जे काही तुला सांगतोय ते नीट ऐक, कारण जे मी सांगणार आहे ते कोणालाही स्पष्टपणे माहिती नाही. लोक शिस्त, नियमावली पाहतात, पण या जगात खरा सामर्थ्य तोच आहे, ते म्हणजे मौनात. हो, मौन. तुझ्या ओठांवर बोलणं कमी कर, पण हृदयात विचार मोठे ठेव. कारण जेव्हा माणूस प्रथम शांत असतो, विचार करतो, कुणालाही त्रास न देतो, अर्थात तेव्हा त्याच्या आयुष्यात अदृश्य भगवंतांचं सामर्थ्य नक्कीच उभरतं. लोक समजत नाहीत, म्हणतात की बोलणं महत्त्वाचं आहे, अर्थात लोकांसमोर असणं महत्त्वाचं आहे. पण एक खरी ताकद आहे शब्द नसतानाही कृतीत दिसणाऱ्या प्रेमात, मदतीत आणि संयमात. तू जेव्हा शांत राहतो, रागावर नियंत्रण ठेवतोस, मत्सर दूर ठेवतोस, तेव्हा माझं सामर्थ्य तुझ्या मनात उतरते. लोक तुला कमी लेखतील, हसतील किंवा तुझ्यावर हसतील, अर्थात, पण माझ्या दृष्टीने तू सर्वात मोठा विजयाचाच पात्र आहेस.
माझ्या प्रेमळ भक्ता, एक लक्षात ठेव, मन म्हणजे भीतीवर विजय, अहंकारावर विजय आणि लोभावर विजय असतो. जेव्हा तुम्ही मनाने जगता, शांततेने निर्णय घेता किंवा प्रेमाने वागता, तेव्हा तुमच्या कर्माला नक्कीच भगवंतांचा आशीर्वाद मिळतो, हे प्रथम लक्षात ठेवा. आणि तुमचं मन तुम्हाला कठीण परिस्थितीत उभं राहायला नक्की शिकवतं. लोक तुम्हाला सोडून गेले तरी, परिस्थिती कठीण झाली तरी तुमचं मन तुम्हाला शक्ती नक्कीच देत राहील. कधीच राग न दाखवणारा माणूस तोच खरा विजयी नक्कीच माणूस आहे. म्हणून तुम्ही प्रथम ठरवा, म्हणजे ओठ बंद ठेवा आणि कायम हृदय मोठं ठेवा आणि कायम भगवंतांचे नामस्मरण तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच करत चला. आणि आजच्या जगात माणूस हा लाखो गोष्टींवर विसंबतो, कुणी पैशावर, कुणी माणसांवर, कोणी नशिबावर. पण प्रथम तू लक्षात ठेव, शेवटी जेव्हा काळ कठीण येतो तेव्हा पैसा नाही, माणूस नाही, तेव्हा नशीब देखील नाही, फक्त तुझं कर्मच तुझ्या पाठीशी प्रथम उभं राहतं. म्हणून मी तुला आज सांगतोय की माणसाला कधी या 3 गोष्टी त्याने विसरू नयेत. प्रथम म्हणजे तुझं बोलणं, तेच लोकांच्या हृदयावर तुझं नाव प्रथम कोरून ठेवतं. तुझा स्वभाव तोच तुला आयुष्यात उंच नेतो किंवा खालपर्यंत खेचतो. आणि तुझे कर्म तेच तुझ्या पुढचं अर्थात भाग्य लिहितात. म्हणून लोक तुझ्याशी अर्थात राहतील तोवर त्यांना फायदा नक्कीच दिसेल, तुमचा प्रकाश दिसेल. पण जेव्हा अंधार येतो तेव्हा लोक बाजूला नक्कीच होतील. आणि त्यावेळी तुमचा एक मित्र तुम्हाला उभं करतो, तो म्हणजे तुमचं कर्म. म्हणून रोज माणूस म्हणतो लोक माझ्याबद्दल काय बोलतील, पण भगवंत म्हणतात लोक नाही, तुमचे कर्म तुमची प्रथम ओळख बनवत असतात. आणि हो, म्हणून इतरांना दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःला तुम्ही उभं करण्यासाठी प्रथम योग्य कर्म नक्कीच करत जा. बाकी जग जरी तुमच्या विरोधात बोललं तरी देखील चालेल, पण तुमच्या अंतःकरणातला आवाज म्हणतोय ना मी सत्यावर आहे, तर नक्कीच समजून जा. तुम्हाला थांबवायला या जगातला कोणताही कायदा अजून तरी नाही, कोणताही मनुष्य देखील नाही. फक्त स्मरणात ठेवा, या पृथ्वीवर सर्वात मोठं हतियार आहे ते म्हणजे तुमचं स्वच्छ मन आणि तुमचं नितळ कर्म. म्हणून भगवंत म्हणतात तुझ्या हातांनी जर दान होईल, अर्थात तुझ्या जिभेवरून गोड बोल निघतील, तुझ्या डोक्यातून चांगले विचार जन्माला येतील, तर तुझं भविष्य उजळून नक्कीच निघणार. म्हणून जीवनात तुला हजारो अडचणी भेटतील, पण त्या अडचणी तुला तोडायला नव्हे तर तुला घडवायला आलेल्या आहेत. म्हणून एक खरा योद्धा लढाईच प्रथम घडवतो, एक खरा भक्त संकटातूनच उभा राहतो आणि एक खरा माणूस अपयशातूनच यशाच्या दिशेने प्रथम वाटचाल करतो. म्हणून घाबरू नकोस, माझं कायम नामस्मरण कर, सत्यावर राहा आणि कर्मात प्रामाणिक राहा. बाकी जग विसरेल पण तुझं कर्म तुला कधीच विसरणार नाही. आणि लोक ठाकून जातील पण तुझं कर्म तुला धरून नक्कीच उभं राहील. बाकी पैसा हरवेल, तुझं नशीब मात्र उलटलं तरी पण तुझं कर्म तुझ्या बाजूने नक्कीच तुला न्याय देईल. म्हणून गुरुमाऊली म्हणतात घाबरू न सोड, रड न थांबो आणि माझे नामस्मरण निस्वार्थ म्हणून नक्कीच करत चल. बाकी तुमच्याकडला पैसा संपला तरी तो तुम्हाला परत मिळू शकतो, अर्थात मान मर्ताब गेला तरी पुन्हा परत ते मिळू शकते. नशीब उलटलं तरी काळाने अर्थात ते बदलू शकतं, पण तुमचं समाधान हरवलं तर मनाची शांती कायमची तुमच्या हरवून जाते. म्हणून भगवंत तुम्हाला सांगत आहेत, ज्याच्या घरात भाकरी आहे पण डोळ्यात समाधान आहे तोच खरा प्रथम इथे राजा आहे. आणि ज्याच्याकडे सोन्याचे डोंगर आहेत पण मनात समाधान नाही तो कायम प्रथम नक्कीच गरीब राहतो. म्हणून लक्षात ठेव, माणसाचं सुख बाहेर नव्हे तर ते त्याच्या आत आहे. बाहेरचं सुख तुला वेळेपुरतं हसवेल पण तुझ्या आतलं समाधान तुला नक्कीच आयुष्यभर हसवत राहील. एक उदाहरण, एक शेतकरी होता, दिवस रात्र काम करून तो आपल्या लेकरांसाठी 2 वेळेचं अन्न मिळवायचा. त्याच्याकडे महाल नव्हता, गाडी नव्हती, सोने देखील नव्हतं, पण जेवताना तो त्याच्या मुलांकडे पाहायचा आणि म्हणायचा, हे भगवंत, तू माझ्या घरात भाकरी दिलीस, लेकरांचे हसरे चेहरे दिलेस, मला अजून काय हवं. त्याचं समाधानच त्याचा खरा नक्कीच तिथे खजिना होता. आणि दुसरा एक व्यापारी होता, त्याच्याकडे करोडो असे रुपये, मोठा बंगला होतं, नक्कीच गाड्या देखील मोठमोठ्या होत्या, पण रोज कायम तो चिंतित असायचा. रोज टेन्शन, डिप्रेशन, भीती की कुणी माझं घेऊन जाईल का. म्हणून सांग, तो खरा श्रीमंत होता का? असे नव्हे, खरा श्रीमंत तो आहे जो प्रथम समाधानातच श्रीमंत आहे. म्हणून मी तुला सल्ला देतोय,
अर्थात तुझ्या हातातल्या गोष्टींसाठी भगवंतांचे प्रथम आभार मानायला शिकलात तर तुझ्या आयुष्यात मोठं सुख नक्कीच ओसंडून वाहेल. बाकी माझ्याकडे नाही हे नाही ते, पण तू म्हण माझ्याकडे आहे हे आणि भगवंतांनी दिले तेवढंच मला पुरेसं आहे असं म्हटलंस की तुझ्या मनावरचं वजन नक्कीच हलकं होतं, तुझ्या डोळ्यांत आनंद येतो, तुझ्या चेहऱ्यावर भगवंतांची नक्कीच छबी दिसते. म्हणून कधी आयुष्यात या 3 गोष्टींचं भान प्रथम ठेव. कर्म प्रथम करत राहा, कारण कर्माशिवाय भाग्य कधी उगवत नसते. अर्थात समाधान जपा, कारण समाधानाशिवाय सुख कधी तुम्हाला मिळणार नाही. आणि प्रथम भक्ती करा, कारण भक्तीशिवाय मन शांत कधी होत नाही. म्हणून जर तुम्ही या 3 नियम पाळलात तर तुमचं आयुष्य तुम्हाला कधीही हरवू शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच करे. बाकी भगवंत म्हणतात, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे, पण माझी तुला नक्कीच कृपा तेव्हाच लाभेल जेव्हा तू तुझ्या हृदयात समाधान निर्माण करशील. संकट येतील पण समाधान तुला नक्कीच धीर देईल. लोक तुला प्रथम टाकून जातील पण समाधान तुला हसवेल. पैसा येईल जाईल पण समाधान तुला भगवंतांजवळ नक्कीच घेऊन जाईल. म्हणून आजपासून प्रथम ठरवून घ्या, मला धन नको, मान नको, माझ्या प्रत्येक क्षणात समाधान हवं. हेच खरं यश, हेच खरं सुख आणि हेच खरं भगवंतांचं वरदान आहे, जे तुम्हाला देखील नक्कीच लाभलेलं आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुम्ही प्रथम भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे, कारण प्रथम तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवलात तर भगवंत देखील तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवतील, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आजच्या ह्या संदेशात जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही पुढे हा संदेश ऐका, कारण भरपूर योग्य गोष्टी तुम्हाला आज या संदेशाद्वारे नक्कीच शिकायला मिळणार आहेत. बाकी बाहेरच्या जगावर विजय प्रथम सोपा आहे, आतल्या मनावर विजय फारसा कठीण. आज सगळे जग जिंकायला निघाले आहेत, कुणी व्यवसायात, कुणी राजकारणात, कुणी प्रसिद्धीत. पण प्रथम लक्षात ठेवा, जगावर विजय अर्थात मिळवणं काही मोठं नव्हे. खरा विजेता तो आहे जो स्वतःच्या रागावर विजय मिळवतो. खरा राजा तो आहे जो स्वतःच्या लोभाला प्रथम हरवतो. खरा वीर तो आहे जो स्वतःच्या वाईट सवयींवर नक्कीच मात करतो. आणि हो, तलवारीने लढून युद्ध जिंकणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला जिंकणं हेच खरं तुझं युद्ध आहे. आणि हे युद्ध तू जिंकलं की मग जगात तुला कोणी हरवू शकणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. आणि ज्याच्या हातात प्रथम सत्ता आहे, भरपूर पैसा आहे, तो खरा विजेता नव्हे. खरा विजेता तो आहे जो दुःखनातही हसतो, जो अपमानातही शांत राहतो आणि जो संकटातही प्रथम भगवंतांचे नाव घेतो आणि भगवंतांचे आभार मानतो. म्हणून लोक तुला खाली खेचतील, तुझ्याबद्दल बोलतील हे, पण जर तू स्वतःवर नियंत्रण ठेवलंस तर प्रथम स्मरणात ठेव, तुझ्या शत्रूला अर्थात तू उत्तर द्यायचे नव्हे तर तुझं यशच त्याचं प्रथम उत्तर आहे. म्हणून प्रथम तू रागावर ताबा मिळव. राग आला की बुद्धी नक्कीच जाते आणि बुद्धी गेली की सर्व काही संपतं. म्हणून राग आल्यानंतर बोलायचं नाही, निर्णय घ्यायचा नाही, श्वास घ्यायचा आणि प्रथम श्री बाळूमामांचं नाव घ्यायचं, नामस्मरण करायचं. नक्कीच मग पाहशील राग शांत तुझा होईल. आणि हो, जगात जितकं मिळालं तितकंच पुरेसं आहे असं मनात आलं तरच तू खरा सुखी होशील. लोभाचं पोट कधी भरत नाही, पण समाधानाचं हृदय कायम भरलेलं असतं, एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणून तुम्हाला माहिती आहे का, तुमचं आयुष्य संपवणारं नक्कीच कोणी दुसरं नव्हे तर तुमच्या वाईट सवयी, तुमचे वाईट कर्म आहेत. आळस, व्यसन, खोटं बोलणं हेच तुमचं प्रथम आयुष्य खातं. म्हणून तुम्ही या क्षणापासून ठरवा की तुम्हाला तुमच्या वाईट सवयींवर विजय मिळवायचा आहे. मग तुम्ही नक्कीच स्वतःचं देव बनाल. म्हणजे भगवंत म्हणतात, जर तुम्ही तुमच्या वाईट सवयींवर नक्कीच योग्य पद्धतींवर मात केली तर नक्की तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद येईल. प्रथम स्मरणात ठेवा, लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी म्हणजे एका गावात 2 भाऊ होते. एक नेहमी म्हणायचा, मी लोकांना हरवेन, त्यांना पाडेन, त्यांच्यावर राज्य करेन. दुसरा मात्र म्हणायचा, मी माझ्या रागाला हरवेन, माझ्या लोभाला हरवेन आणि माझ्या भीतीला हरवेन. काळ मात्र पुढे सारत गेला. पहिला भाऊ प्रथम गावाचा सरपंच झाला पण आयुष्यभर अस्वस्थ राहिला. दुसरा भाऊ मात्र शांततेत जगला. बाकी लोक त्याच्याकडे धावून यायचे कारण तो
खरा विजेता नक्कीच झाला होता. त्याने प्रथम स्वतःवर विजय नक्कीच मिळवला होता. म्हणून भगवंत म्हणतात, नक्कीच आज मी तुला सांगतो, जग प्रथम तुला हरवू शकतं, पण तू स्वतःला हरवलंस तर सर्व काही नक्कीच संपून जाईल. अगदी होतं तेही संपून जाईल. आणि जर तू स्वतःवर विजय मिळवलास तर जग तुला काही देखील तुझं करू शकत नाही. म्हणून आयुष्य तर थोडं नक्कीच आहे. म्हणून दुसऱ्यावर विजय मिळवण्यात वेळ प्रथम घालवू नकोस, तर तू तुझ्या मनावर म्हणजे स्वतःवर विजय मिळव. कारण लोक टाळ्या नक्कीच देतील 2 दिवस, पण भगवंतांची कृपा आयुष्यभर मिळेल. म्हणून खरा चमत्कार तुझ्या बाहेर नव्हे तर तो तुझ्या आत लपलेला आहे. म्हणून रोज उठून आरशात नक्की स्वतःला बघ आणि म्हण, आज मी मला कोणालाही हरवायचं नाही, तर प्रथम मला स्वतःचं अर्थात स्वतःला जिंकायचं आहे. हे नक्कीच तुम्ही प्रथम स्वतःला म्हटलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, ही वाणी जर तुमच्या मनाला भिडली असेल तर प्रथम लक्षात ठेवा, धन नाही, सत्ता नाही, लोकांचं कौतुक नाही, तर तुमचा खरा विजय म्हणजे तुमच्या मनावर विजय मिळवणं आहे. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचं आयुष्य आनंददायी होऊन जाईल. आणि हा संदेश जर तू इतका वेळ देऊन ऐकला असेल तर मी तुला आता असा मंत्र सांगतो की जर हा हृदयात तुझ्या बसवला तर तुझं आयुष्य अगदी सोन्यासारखं नक्कीच उजळेल. कारण पैसा हरवला तरी परत मिळू शकतो, माणूस दूर गेला तरी तुला परत भेटू शकतो, पण तुझ्या हातातली वेळ गेली की तुला ती कधीच परत मिळणार नाही. म्हणून आज जर तू हा संदेश नीट शेवटपर्यंत ऐकलास तर तुला जाणवेल, आयुष्य बदलवायला मोठा चमत्कार कुणा बाहेरच्या हातात नव्हे तर तो तुझ्या वेळेच्या वापरण्यात नक्कीच दडला आहे. म्हणून ही वाणी संपल्यावर मनातून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष नक्कीच करा. गुरुमाऊली म्हणतात, प्रथम एक लोक म्हणतात पैसा मोठा आहे आणि सत्ता मोठी आहे, अर्थात मानमर्ता मोठा आहे, पण भगवंत म्हणतात सर्वात मोठं धन म्हणजे तुझ्या हाती आणि तुझ्याकडे असलेली सध्याची वेळ आहे. अर्थात पैसा गेला तर माणूस तो परत कमवू शकतो, आरोग्य गेलं तर थोडंफार औषधांनीही परत नक्कीच आणता येतं, पण तुझ्या हातातली वेळ एकदा गेली की ती परत मात्र कधीच तुला मिळणार नाही. म्हणून वेळ वाया घालवणं अर्थात म्हणजे स्वतःचं आयुष्य वाया घालवणं आहे. आणि वेळेचे प्रथम 2 रूप असतात. पहिलं म्हणजे संधी जी तुझं आयुष्य बदलू शकते आणि दुसरं म्हणजे परीक्षा जी तुझं खरं रूप नक्कीच दाखवते. म्हणून संधी आली की तिला पकडायचं आणि परीक्षा आली की धैर्यानं प्रथम नक्कीच उभं राहायचं. दोन्ही गमावलास तर नक्कीच आयुष्य मात्र तुझं तिथून रिकामं होईल. म्हणून लक्ष दे, जगात 2 प्रकारचे माणसं नक्कीच आहेत. प्रथम म्हणजे वेळ वाया घालवणारे. हे ते लोक आहेत जे म्हणतात उद्या करू किंवा नंतर बघू, थोडा वेळ नक्कीच आहे अजून, आणि असं म्हणता म्हणता त्यांचं आयुष्य मात्र तिथे संपून जातं. आणि दुसरे म्हणजे वेळेला जपणारे. अर्थात हे ते लोक आहेत जे म्हणतात आत्ताच करायचं, ते काम लगेच करतात, संधी लगेच पकडतात, कारण त्यांना माहिती असतं वेळ कधीही थांबणारी नाही. म्हणून एक गोष्ट एका राजाला विचारलं, महाराज तुमच्या राजा सर्वात मोठं काय आहे? तर त्या राजाने उत्तर दिलं, सोनं चांदी नव्हे, जमीन जुमला देखील नाही, सत्ता देखील नाही, सर्वात मोठं म्हणजे वेळ आहे. कारण माझ्या राजाचं रक्षण तलवारीनं होतं, पण माझ्या आयुष्याचं रक्षण वेळेच्या योग्य वापरानं होतं. म्हणून तुला प्रथम वेळेचे महत्त्व नक्कीच समजलं पाहिजे आणि तू आयुष्यात काही साध्य करू शकतोस, पण तेव्हा जेव्हा तू वेळेवर प्रथम विजय मिळवशील. वेळेवर विजय म्हणजे अर्थात मिळवणे म्हणजे काय? वेळ वाया घालवणं थांबवणं आणि आळसावर मात करणं, रोज थोडं थोडं शिकणं आणि महत्त्वाचे म्हणजे रोज स्वतःला विचारणं, आज माझ्या नक्कीच वेळ प्रथम माझा वेळ भगवंतांना अर्पण होईल, अर्थात इतका योग्य पद्धतीने वापरलात का? हे प्रश्न नक्कीच रोज तुम्ही स्वतःला विचारा, तरच तुमचं आयुष्य सोन्यासारखं नक्कीच होईल. बाकी लोक वेळ कसा घालवतात हे मात्र माहिती आहे का? प्रथम म्हणजे भांडण करून, परत दुसरे म्हणजे अर्थात वाईट गोष्टी करून, आणि तिसरे म्हणजे दुसऱ्यांची निंदा करून, आणि चौथे म्हणजे व्यसन करून. नक्कीच हे सगळं करून ते त्यांचं आयुष्य मात्र तिथे संपवतात. पण शेवटी जेव्हा मृत्यूदारात उभा राहतो ना, तेव्हा ते रडतात, अरे अजून थोडा वेळ मिळाला असता,
तर नक्कीच चांगलं काहीतरी केलं असतं. म्हणून मृत्यू हसून सांगतो, मी वेळ घेऊन नाही आलो, मी तुझ्या वेळेची शेवटची सीमा घेऊन आलोय. म्हणून लक्षात ठेव, प्रथम वेळ म्हणजेच भगवंत आहे. तू वेळेचा आदर करशील तर भगवंत तुला नक्कीच आदर करेल. तू वेळ वाया घालवशील तर देवही तुझ्याकडे दुर्लक्ष करेल. म्हणून आजपासून एकच ठरव, प्रथम मला वेळेचा आदर नक्कीच करायचा आहे. कारण वेळ म्हणजेच भगवंतांचं, परमेश्वरांचं हे रूप आहे. भक्तीसाठी वेळ कसा वापरायचा, तर थोडा वेळ प्रार्थनेसाठी ठेवा, थोडा वेळ चांगल्या कर्मांसाठी ठेवा, थोडा वेळ ज्ञानासाठी ठेवा आणि थोडा वेळ स्वतःकडे डोकवण्यासाठी ठेवा. असे केलात तर नक्कीच भगवंतांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर वर्षभर पावसासारखी अगदी बरसत राहील. म्हणून स्मरणात ठेवा, वेळ नक्कीच पैशासारखा आहे. तुम्ही बँकेत जमा करता ते तुम्हाला येणार नाही. वेळ वस्तूप्रमाणे विकत घेता देखील येत नसतो. वेळ प्रथम नात्यासारखा धरून ठेवताही येत नाही. म्हणजे वेळ गेली की कायमची गेली. म्हणून आजपासून प्रथम वेळेचं सोनं करा आणि तुमचं आयुष्य भगवंतांच्या चरणी समर्पित करा. कारण जग विसरेल पण वेळ मात्र कधी तुम्हाला नक्कीच प्रथम विसरणार नाही. हे प्रथम मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि प्रेमळ भक्तांनो, या संपूर्ण जगात एकच सत्य आहे, ते म्हणजे कोणीही कायमचं तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. अर्थात लोक येतील आणि जातील देखील, पण तुमचं कर्म आणि तुमच्या भगवंतांची असलेलं नातं कायमचं हे तुमच्या सोबतच राहील. आज मी तुम्हाला एक दिव्य सत्य सांगतोय, म्हणून लक्षपूर्वक ऐका. आयुष्याचं अर्थात रूपांतर नक्कीच होईल. म्हणून त्याआधी आपण नक्कीच या संदेशाला अजून लाईक केलेलं नसेल तर आत्ताच्याला एक नक्कीच तुम्ही लाईक करा. प्रथम ऐका, जग हे एक पद्धतीचे बाजार आहे. इथे नातं, माया, पैसा सगळं काही विकत मिळतं. पण खरी किंमत आहे ते म्हणजे तुमच्या नक्कीच स्वभावाची आणि तुमच्या कर्माची. तुम्हाला लोक साथ नक्कीच देतील. आता हे तुमच्या नशिबावर अवलंबून नव्हे, तर ते तुमचं कर्म योग्य असेल, स्वभाव प्रेमळ असेल तर जग तुमच्या मागे नक्की चालतं. पण तू कपटी असशील, स्वार्थी असशील तर आईवडीलही तुमच्या पाठीशी उभं कधी राहणार नाहीत. म्हणून लोक नाही तर तुमचं कर्म प्रथम तुम्हाला साथ देतं आणि माणूस जे पेरतो तेच मात्र प्रथम उगवतो. जर तू सत्य, प्रामाणिकपणा, भक्ती, दयाळूपणा पेरलास तर तुझ्या जीवनात यश, शांती, समृद्धी नक्कीच उगवते. म्हणून लोकांच्या टाळ्या, कौतुक, साथ हे सगळं एक पद्धतीच्या तात्पुरतं आहे. आज लोक तुझ्या बाजूने असतील कारण त्यांना काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. उद्यापेक्षा पूर्ण झाली तर तेच लोक पाठ नक्कीच फिरवतील. पण जर तुझं कर्म स्वच्छ असेल तर लोक सोडले तरी भगवंत मात्र तुला उचलून धरेल. कारण कर्म कधी खोटं ठरत नसतं. म्हणून संपत्ती नव्हे, सत्ता नव्हे आणि नाते संबंधही नव्हे, प्रथम कर्म आणि तुझा स्वभाव हेच तुझ्या पाठीशी कायम राहतं. म्हणून जग म्हणतं तुझ्याकडे किती पैसा आहे, मी म्हणतो माझ्या मनात किती शुद्धता आहे. जग विचारतं तुझ्याकडे किती मित्र आहेत, मी विचारतो तुझा स्वभाव किती लोकांना नक्कीच सुख देतो. जग म्हणतं तू किती मोठं घर बांधलंस, मी विचारतो तुझ्या घराच्या दारी किती गरीब नक्कीच भुकेले तृप्त झाले. लोकांची नजर बाहेरच्या चमकदारपणावर नक्कीच असते, पण माझी नजर हे प्रथम तुझ्या हृदयावर आहे. म्हणून एक, तुला कोणी साथ देईल अथवा नाही याचा विचार मुळीच करू नको. तुझं कर्मच अर्थात तुझं खरं भाग्य आहे. सत्य, प्रामाणिकपणा, भक्ती हेच तुझं खरं शस्त्र आहे. आणि हो, आज लोक नसतील पण तुझं कर्म उद्या नक्कीच तुला सोन्यासारखं उंचावेल. आज कोणी निंदाच करत असेल पण तुझं चांगलं कर्म उद्या तुझी कीर्ती नक्कीच गाऊन दाखवेल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, लोकांचा आधार शोधू नका, तर प्रथम तुम्ही तुमच्या कर्माचा आधार घ्या. लोक विसरतील पण तुमचे कर्म तुम्हाला कधी विसरणार नाहीत आणि लोक सोडतील पण भगवंत तुम्हाला कधी नक्कीच सोडणार नाहीत. म्हणून एक गोष्ट नक्की स्मरणात ठेवा, ते म्हणजे लोक नव्हे तर तुमचं कर्म तुम्हाला साथ देईल आणि लोक नाही तर तुमचा स्वभाव तुम्हाला नक्कीच ओळख देईल. लोक नव्हे तर तुमची भक्ती तुम्हाला नक्कीच तारेल. म्हणून हीच तुम्हाला प्रथम गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायचे. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही लक्षात ठेवा ते म्हणजे या जगात एक गोष्ट कायम तुम्ही स्मरणात ठेवा, जग तुम्हाला ओळखेल तुमच्या पैशामुळे नव्हे तर तुमच्या चाल, चलन, स्वभाव आणि कर्मामुळे. अर्थात
तुम्हाला प्रथम नक्कीच ऐकायचे. गुरुमाऊली म्हणतात, तू नेहमी लोकांच्या प्रथम मतांकडे पाहतो. अर्थात लोक काय म्हणतील, लोक तुझी टिंगल करतील का, लोक तुझी साथ देतील का? पण प्रथम मी तुला सांगतोय, लोक कधीही कायमचं अर्थात तुझं होत नसतात. लोक वेळेनुसार नक्कीच बदलतील, पण तुझं कर्म कधी बदलणार नाही. आज एक मित्र तुझ्या पाठीशी आहे, उद्या तोच तुझ्या यशावरून नक्कीच जळणार आहे. बाकी आज समाज नक्कीच तुला टाळ्या वाजवतो, उद्या त्याच टाळ्या नक्कीच दगडात बदलतील. म्हणून लोकांवर अवलंबून राहू नकोस. तू ज्याचं बी पेरलं नक्कीच तेच झाड तुझ्या पाठीशी उभं राहील. तू सत्याचं बी पेरला तर आयुष्यभर शांतीचं फळ नक्कीच खाशील. तू अर्थात कपटाचं बी पेरलं तर काटेरी झाड नक्कीच उगवेल. म्हणून लोक नव्हे तर तुझं कर्म तुला प्रथम नक्कीच उचलेल. आणि जगात दोन गोष्टी कधी मात्र लपवता येत नसतात. प्रथम म्हणजे सूर्य आणि दुसरं म्हणजे कर्म. कितीही मुखवटे लावले, किती खोटं बोललं, किती स्वार्थासाठी हसून दाखवलं, तरी आतल्या आत अर्थात आत्म्याला मात्र नक्कीच माहिती असतं की शुद्ध आपले कर्म आहेत की नाहीत. आणि आज तू दुसऱ्याला फसवशील, उद्या कोणीतरी तुला नक्कीच फसवेल. आज तू दुसऱ्याला नक्कीच मदत करशील, उद्या कोणीतरी तुला नक्कीच तारेल. बाकी हा नियम बदलता येत नसतं. अर्थात हेच आहे माझं विश्वासाचं सूत्र. तू जे करशील तेच तुला इथे परत नक्कीच मिळणार आहे. म्हणून प्रथम लोक बघून बोलतात, मी मात्र प्रत्येक भक्ताचं कर्म बघून निर्णय घेतो. लोक मुखट्यावर फिदा होतात, मी प्रत्येकाच्या हृदयाच्या आरशातलं खरं रूप नक्कीच प्रथम पाहतो. म्हणून स्वभाव सुंदर ठेव, कारण स्वभाव तुझं भाग्य लिहितो आणि कर्म तुझ्या भवितव्याला नक्कीच मुकुट लावतो. म्हणून आज जर तू गरीब असशील तर लोक नक्कीच तुझ्यावर हसतील, पण जर तू अर्थात तुझं कर्म मोठं असेल तर उद्या तेच लोक तुझं कौतुक नक्कीच करतील. आज जर तू यशस्वी असशील तर लोक तुझ्या भोवती नक्कीच फिरतील, पण जर स्वभाव खराब असेल तर उद्या नक्कीच तू एकटं पडशील. म्हणून लोकांच्या टाळ्या किंवा कौतुक यामागे धावू नकोस. हे सगळं वाऱ्यासारखं आहे, कधी इथे तर कधी तिथे. पण तू केलेली प्रत्येक कर्म आणि भक्ती हे प्रत्यक्ष खडकासारखा आहे. म्हणजे एकदा आधार दिला तर कायम तुझ्या तो पाठीशी नक्कीच राहील. म्हणून लोक नव्हे तर तुझं कर्म तुला प्रथम तारेल, आणि लोक नव्हे तर तुझा स्वभाव तुला नक्कीच उचलून धरेल. आणि हो, लोक नव्हे तर स्वतः भगवंत तुला कधीही सोडणार नाहीत, हे प्रथम तू स्मरणात ठेव. बाकी जर आयुष्यात यश हवं असेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे स्वभाव मधुर ठेवा, कर्म पवित्र ठेवा आणि भक्ती अखंड ठेवा. श्री बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने कायम नक्कीच करत चला. बाकी आज लोक विसरतील, पण तुमचे कर्म तुमचं नाव नक्कीच उजळून टाकतील. बाकी आज लोक तुम्हाला साथ नक्कीच देणार नाहीत, पण भगवंत तुम्हाला उचलून नक्कीच धरतील, हे प्रथम स्मरणात ठेवा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा संदेश जर तुम्ही योग्य तो वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. बाकी या संदेशाद्वारे जे काही तुम्हाला शिकायला मिळाले आहे किंवा जे काही तुम्ही या संदेशाद्वारे नक्कीच ऐकला आहात, त्या प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनाने जर तुम्ही नक्कीच समजून घेतल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य आनंददायी होईल. हा वेळ मात्र नक्कीच लागणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी या संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमचा प्रिय नक्कीच बघताय असे नक्कीच टाईप करा. आणि प्रत्येकांकडे हा संदेश शेअर करून नक्कीच याला एक लाईक करा. बाकी गुरुमाऊली म्हणतात, होय, तुझं आयुष्य आज ज्या पद्धतीने तुला दुःख देते, ज्या पद्धतीने नक्कीच तुला प्रत्येक गोष्टीत दुःख देते, रडवते, त्याच पद्धतीने तुझं आयुष्य तुला नक्कीच पुढे जाऊन सुख भरभरून देईल. फक्त तुला स्वतःवर विश्वास आणि कर्माकडे लक्ष द्यायचं आहे. बस या संदेशाद्वारे प्रत्यक्ष तुम्हाला एवढंच नक्की शिकायला मिळालं असेल की कर्म योग्य असतील तर आयुष्य नक्कीच आनंदी होऊन जाईल. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष द्या, कारण तेच तुमचं भविष्य आहे. बाकी हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.